अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात दरवर्षी विषबाधेच्या घटना समोर येत असतात। यंदाही सलग 2 दिवसात 4 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संपूर्ण मेळघाटासह राज्यात खळबळ उडाली आहे। पाहूयात या संदर्भातला झी24 तासचा स्पेशल रिपोर्ट। अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेनं अमरावती जिल्हा पुन्हा हादरलाय। धारणी तालुक्यातील 4 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत गेल्या 2 दिवसात एकूण 143 विद्यार्थी बाधित झाले। सुरुवातीला चिटंबा आदिवासी आश्रमशाळेतील 70, त्यानंतर बिजुधावडी आश्रमशाळेतील 40, सुसरदा आश्रमशाळेतील 3 आणि सावलीखेडा इथल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं। सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। अर्धवट शिजवलेलं अन्न जेवणात दिल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यामार्फत सेंट्रल किचनद्वारे विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा केला जातो। संचालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालक विजय बोथरे, कुणाल उडाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक टेंभलीमधील भोजन देणारे सचिन सातपुते, कुक संदीप सिंग, महेश देसाई आणि ओंकार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान आदिवासी पालकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरवलं जातं। त्यामुळे या सेंट्रल किचनची प्रशासनाकडून सखोल तपासणी सुरू आहे। नाही, या बाबतीत मला माहिती नाही असेल तर ही घटना गंभीर आहे। कशामुळे झाली, काय झाली तर ती तपास केल्याशिवाय बोलू शकत नाही। या बाबतीत मला माहिती नाही असेल तर ही घटना गंभीर आहे। कशामुळे झाली, काय झाली तर ती तपास केल्याशिवाय बोलू शकत। मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली। धारणी पोलीस स्टेशनमध्ये सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। या आरोपींवर काय कठोर कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचं लक्ष लागलंय। अनिरुद्ध दवाळे, झी24 तास, अमरावती।